चला मार्चला देखील सुरुवात होईल आणि पिसेक आमचे सर्व मित्र परिवार 40+ खेळाडू आणि वरिष्ठ नागरिकांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे आणि या स्पर्धेला खास करून भिवंडी कालवार वरून देखील शुभेच्छा येतात। कालवारचे आमचे पाटील साहेब यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्या, त्यांचं देखील आम्ही कौतुक करू। चला मॅच ऑन होईल, लेट्स प्ले शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। सर्वांचं पुन्हा एकदा श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित जितेंद्र साहेब डाकी चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल। अनेक मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या। सागरजी गेने आपलं देखील वेलकम, आपण देखील व्यासपीठावरती या, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल। आणि पुढील मॅचच्या टॉस साठी देखील सज्ज राहायचं आहे। पुढील मॅच आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये, अर्थातच अंतिम फेरीतील पहिली मॅच आणि त्यानंतर शेवटची मॅच साई एकविरा स्पोर्ट्स मोहिली आणि त्यांच्या अगेन्स्ट ओझरली। दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे पुढील मॅच साठी। हो इथे मात्र धावाची संधी होती, फलंदाज बाद पहिला चेंडूवरती विजय पाटील बॅक टू द पवेलियन। मिड विकेट बॉन्डी लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, मॅक्सिमम षटकार। सुंदरित रायते आणि पिसे या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच आपण पाहतोय। हो पुणे आडव्या बॅटने ऑन साइडला गॅप शॉट सिलेक्शन आहे, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार, सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार। चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या। 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। कमालीचं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत या मॅच मध्ये। आणि पुढील मॅचच्या टॉस साठी मोहिली आणि ओझरली आपण सज्ज राहा। पुण्याचा चांगला स्ट्रोक, परंतु आता मात्र ओहो या सामन्याची ही गोल्डन विकेट असती, कारण की रन मशीन आहे विनय पाटील पिसे गावाचे आणि इथे मात्र त्याचा हा झेल ड्रॉप झाला। कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, समीकरण आपण अनेकदा म्हणत असतो, परंतु इथे कॅच सुटले की मॅच सुटले हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल। गोलंदाज तयार पुणेशा, हो इथे मात्र स्टेप आउट करून खेळलेत अगदी स्क्रीनच्या समोर आणि आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा उत्तुंगमय षटकार।
धावफलकावरती 21 धावा आता मात्र पाहायला मिळत आहेत। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 21 धावा। नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल। जयेशला आपण पाहतोय मेक्षामच्या गोलंदाजीवरती तब्बल धावा आल्या त्या 21 मुख्य शिलेदार मुख्य गोलंदाज होता। झेलबादची संधी देखील होती परंतु झेल ड्रॉप झाला आणि लगेचच झेलचं परिवर्तन इथे मात्र षटकारानं केलं आज बॅटर विनय पाटीलना। हो इथे मात्र लेट कट पाहायला मिळतोय परंतु डीप पॉइंटला क्षेत्ररक्षकात एकच धाव मिळेल। पुन्हा विनयला स्ट्राइक रोटेट गेले पियुषने। सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय कारण की महत्वाचा खेळाडू आपला महत्वाचा बॅटर्स मधाच्या आतमध्ये त्या अनुषंगाने इथून मात्र त्याला स्ट्राइक वरती आणणं गरजेचं होतं। ती स्ट्रॅटेजी ती रणनीती मधाच्या आतमध्ये आखली गेली आणि ही मात्र एक धाव धावफलकावरती जोडली जाईल। गोलंदाज तयार पुन्हा ऑन दी मार्क। हो समर एंड डिलिव्हरी स्विंग अँड मिस डॉट बॉल। सातत्याने चांगला खेळ या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय परंतु विनय पाटीलला देखील थांबवणं गरजेचं असेल। कालवारचे समर्थक देखील मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। डॉट शेडू मधाच्या आतमध्ये फेकला गेलाय आणि पुन्हा इथे मात्र गोलंदाज सज्ज हो बिग हिट केलाय। उंची जास्त लांबी गाठेल का? डाउन दी बॉल क्षेत्ररक्षक क्या बात है वेल जजमेंट रन मशीन ऑफ पीस से आता मात्र होते बाद बैक टू द विनय पाटील। नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र सज्ज होईल अर्थातच चौथ्या क्रमांकावरती साहिलला आपण पाहतोय। साहिल सज्ज झालाय। साहिलकडे देखील क्षमता मोठे फटके मारण्याची परंतु जयेशने इथे मात्र कमबॅक केला या षटकामध्ये। इकॉनॉमिकल स्पेल तो देखील आता विकेट्स देखील संपादित केला। हो सेन्सिबल क्रिकेट क्या बात है सन्मान दिलाय चांगला चेंडू होता त्याचा मात्र सन्मान करतोय साहिल। एक धाव धावफलकावरती जोडली त्याला आता मात्र स्ट्राइक एंडला ऍज अ बॅटर पियुषला आपण पाहणार आहोत कारण की विजय पाटील स्वस्तात तंबूच्या आशाला परतले होते। पियुष कडे देखील क्षमता आहे। आमने ची स्पर्धा देखील त्याने गाजवली होती परंतु इथे मात्र प्लेड ऑन आय थिंक सो हा प्लेड ऑन आहे। यस कृष्णा सर प्लेड ऑन असेल आणि फलंदाज बाद होईल अर्थातच मैदानाच्या आतमध्ये पियुष बॅक टू द पवेलियन। नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये सुदेश। संघाचा संघ नायक आता मात्र सुदेशला स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी स्वीकारावी लागेल। जबाबदारीने खेळावं लागेल मधाच्या आतमध्ये कारण की धावसंख्या धावफलकावरती 21 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये। दुसऱ्या षटकामध्ये जयेशने कमालीची गोलंदाजी केली कमबॅक करून दिले आपल्या संघाला। जयेश ऑन दी मार्क। हो रायझिंग अँड सरप्राइझिंग डॉट बॉल आणि इथे मात्र 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त। 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 23 धावा।
मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ओमला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी मागच्या षटकामध्ये जयेशने अवघ्या 2 धावा करत महत्वाचे 2 विकेट्स घेतले. आता मात्र ओमला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती. हो फुलटॉस चेंडू आहे आणि या फुलटॉस चेंडूवरती कमालीचा स्ट्रोक होता, परंतु वेल जजमेंट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाने हा प्रतिम झेल स्वीकारला आणि फलंदाज साहिल देखील होतोय बाद. शॉर्टकट आपण घेऊ शकत नाही कुठल्याही गोष्टीमध्ये. इथे मात्र चांगलं कार्य करणं गरजेचं असतं, कारण की पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा आल्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये ओमने विकेटची प्राप्ती केली. हो 30 थरार चेंडू होता, परंतु लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा वाईडचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. नवीन बॅटर मधल्या आतमध्ये मानवला आपण पाहतोय. चांगला युवा खेळाडूंनी भरलेला संघ आहे पीसी संघ, परंतु इथून मात्र असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या, तदनंतर मात्र कमालीची कामगिरी केली जाईल, परंतु दुसऱ्या स्पेल मध्ये आपण बघा 2 धावा आणि थर्ड स्पेल मध्ये इथे मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. हो रायझिंग आणि सरप्रायझिंग इथून मात्र चांगल्या चेंडूची फेकणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अप्रतिम कामगिरी सुरू आहे. विकेट्स तदनंतर वाईट, तदनंतर हा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. हो इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला आहे. डायरेक्ट हिटची संधी, परंतु रिस्क घेतली जात नाहीये. रिस्क आहे तो इश्क आहे, परंतु इथे मात्र ही रिस्क घेतली जात नाही मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मात्र गोलंदाजी देखील सुरू आहे. कमालीचं बाटल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून. आणि इथून मात्र नितांत आवश्यकता असेल. हो शॉट पूल केला, बीट केले थोडस बॅटरला, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फेकी करतील तत्पर. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र सिंगल डबलने धावसंख्या पुढे जाताना आपण पाहतोय, कारण की कमालीची कामगिरी सुरू आहे. मधल्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती 27 धावा अजूनही जिंकण्यासाठी आपण विचार करता धावांचा डोंगर रचला जातोय पीसी संघाच्या माध्यमातून. अजूनही उर्वरित 8 चेंडूंचा खेळ, इथून मात्र 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू देखील येतोय डॉट. कमालीची गोलंदाजी, युवा गोलंदाज, कामगिरी दमदार. संघाचा मुख्य गोलंदाज मेघश्यामने 21 धावा खर्च केला, परंतु कुठे न डगमगता जयेश आणि ओमने कमालीचा कमबॅक करून दिलाय रायते संघाला, परंतु इथून मात्र पीसी संघाला वारपे पलटवार करावा लागेल. हो इथे मात्र चांगला फटका, क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. सीमारेषा पार. पीसी गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार.
इथे मात्र फटका लाजवाब आहे, खेचून मारलाय लांब लचक हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर होते, फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमारेषा पार 6 धाबींसाठी षटकार. पाहायला मिळाला चांगली या ठिकाणी मात्र फटकेबाजी सुरू आहे आणि इथून मात्र धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 39 धावा धावफलकावरती. धावांचा आलेख आता मात्र उंचावताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नयनला आपण पाहतोय. मानवकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. इथे मात्र अपील देखील झालंय, परंतु पंचांनी अपूल फेटाळून लावले झाले, कारण की लेग स्टिक सोडून चेंडू ट्रॅव्हल होत होता आणि त्या अनुषंगाने इथे मात्र ही धावफलकावरती लेग बायच्या स्वरूपाने जोडले जाईल. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्क्वेअर लेगच्या अंपायर भूमिकेमध्ये आपण रोशन अंबारे यांना आपण पाहू शकता. पुढील मॅच मध्ये ऍक्शन मध्ये देखील ते असतील. शॉर्ट टर्म पूल केला, ताकदीचा वापर आणि धावा देखील मिळतील 6. बिग हिट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार बाहुबली स्ट्रोक षटकार. चांगला खेळ साकारावा लागेल. स्पर्धेचा आनंद नक्कीच घेतला जातोय. गोलंदाज तयार पुनश्च. इथे मात्र पुनश्च चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक देण्यात आहेत. धावसंख्या एकच मिळेल. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक आता मात्र पुढे सरसावताना आपण पाहू शकता. पंचांनी बीमर घोषित केला, वेस्ट ऑफ हाईट फॅक्टर, आणि इथे मात्र No+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. फ्री हिटचा हा चेंडू असेल. गोलंदाज तयार. आडव्या बॅटने पुनश्च चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन काऊ कॉर्नरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत. धावा तर कंप्लीट केलेत, परंतु अंपायरचा आपण डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा. 3 धावा असतील. क्या बात आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 3 धावेंच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 53 धावा. पुनश्च खोलवर टप्प्याचा चेंडू होता. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडूला खोदून काढले. गॅप शॉट सिलेक्शन. क्या बात आहे. कमालीचा एफर्ट्स होता, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला. सीमारेषा पार दणदणीत कणकणीत चौकार. टॉस साठी लगेचच उझरली संघाचे संघनायक आणि त्याच बरोबरीनं मोहिली संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. विनिंग अशी मॅच आहे. आयोजकांची सूचना येते. आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक. गॅप शॉट सिलेक्शन. कमालीचा स्ट्रोक. अंतिम चेंडूवरती देखील आलाय. सुदेशच्या बॅटमधून दणदणीत खणखणीत चौकार आणि चौकाराचा धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 61 धावा आणि जिंकण्यासाठी 62 धावेंची आवश्यकता असेल ती म्हणजे रायते संघाला.
विनिंग विनिंग मॅच असेल. हेच ओझरली संघ आणि मोहिली संघ आपण थोडासा व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचा, कारण की आयोजकांनी पहिल्या सामन्यात देखील असंच केलं होतं. विनिंग विनिंग मॅच खेळून घेतली आणि पुढील मॅच देखील विनिंग विनिंग असेल. यस ओ टू डीजे. थँक्यू. संगीत छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गाणारं संगीत. आणि पुढील नक्कीच इनिंग मध्ये आपण पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात. 24 चेंडू आणि 62 धावेंची आवश्यकता असताना इथे मात्र या धाबा चेस होतील की डिफेंड होतील याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात. आमची साथी समालोचक मित्र निलेश गायकर यांना ऐकूयात खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. धन्यवाद विश्वास सर. अगदी पाहायला तर पूर्वार्धामध्ये चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पिसे संघाच्या माध्यमातून 61 धावांचा जरूर डोंगर रचला गेला आणि 62 धावांचा पाठलाग मात्र करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच राहते या संघाला. सकाळच्या सत्रापासून पाहायला गेलं तर अनेक संघ दिग्गज संघ या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय की या पुढील मॅच आपण विनिंग विनिंग पाहणार. एका बाजूने असेल असुंदरी संघ आणि त्यांना फाईट करेल. अर्थातच या सामन्यामधील विनर संघ असुंदरी संघाला विनंती असेल की आपण कर्णधाराला टॉस बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. लगेच सामना झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. सलामीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एका बाजूने आपण पाहणार आहोत रायते संघाचे शूरवीर सुनील आणि त्याच्यासोबत असेल मिक्षाम. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेलाय. कारण का प्रमुख गोलंदाज मयूरला पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्याच्या वेळी या क्रीडांगणाचा विचार केला जातो ना त्यावेळी नक्कीच प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये खेळण्याचा मानस मनाशी बाळगून मैदानाच्या आतमध्ये उतरतो. पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला गेलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न. गॅप शॉट सिलेक्शन तिथे मात्र जरूर पिसे संघाची द वॉल. अर्थातच विनयला आपण पाहतो. विनयच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दरम्यान मिळेल एकच धाव. एका धावेने मात्र रायते संघाचा श्रीगणेश होताना आपण पाहतोय. मयूरच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द विकेटने मात्र गोलंदाजी केली जाते. स्लोवर गतीचा चेंडू होता परंतु फिंगर जरूर केले. आउट ऑफ द लेग स्टंप चेंडूला पाहिलं गेलं. मेक्षाम असेल समोर. मेक्षामला अशा प्रकारचे चेंडू फेकणं फार अवघड असेल. प्रमुख फलंदाज रायते संघाचा मेक्षामला आपण अनेक सामन्यांमध्ये पाहत असतो.
पण पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क होत नाही. काहीचा चेंडू पाहायला गेला तर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मयूरच्या माध्यमातून वारंवार केला जातो आणि त्याच अनुषंगाने कुठे ना कुठे एक चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय पीसीए संघाला. दरम्यान पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू, फसवा चेंडू, फ्लॅटून गोलंदाजी, सरप्राईझिंग गोलंदाजी केली जाते मयूरच्या माध्यमातून. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलन घेतोय. कारण पाहायला गेलं तर एस्टनच्या पाठीमागे मास्टर माइंड विजयला आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा सुरेख चेंडू गुडलाईन स्पॉट वरती पडल्यानंतर अतिशय बॉन्स प्राप्ती करतोय. त्याच अनुषंगाने मात्र लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव फेकले गेले. चांगली गोलंदाजी करतात. पीसीए संघाचा विचार केला तर येणाऱ्या 2 वर्षामध्ये मागील 2 वर्षापासून चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू, काय गोलंदाजी केली जाते. आले होऊन जाऊ द्या गोलंदाजीसाठी अफलातून गोलंदाजी. स्लोवर गतीचे चेंडू कधी फेकला जातात कधी वेगाने मात्र स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. 1 षटकाचा समाप्तीचा इशारा येतो पंचांचा आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते रायते संघाची 2 या आकड्यावरती. तसेच सन्माननीय पाहुणे दरम्यान शुभागमन झालंय रुपेशजी केने. यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला मानव. पहिला षटक मात्र जरूर पीसीए संघाच्या नावावरती राहिला. ज्या पद्धतीने मयूरने गोलंदाजी केली आहे मी मगाशी उल्लेख केले की एस्टनच्या मागे आपण विजयला पाहतोय. पूर्ण सामना चालवण्याचा गोलंदाजाला कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचा पूर्ण कानमंत्र नेहमीच आपण विजयच्या माध्यमातून पाहत असतो. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, तो भन्नाट वेग मात्र मानवकडे आहे. त्या भन्नाट वेगाने मात्र समोर फलंदाजाला बीट करण्यासाठी गोलंदाजी करतोय. फ्लॅटून गोलंदाजी, पहिला चेंडू गोल्डन स्पॉट वरती रिलीज केला. लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी केली जाते. कुठलाही फलंदाज मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करू शकत नाही. फ्लॅटून गोलंदाजी, अभ्यासक्रम चांगला असल्याने हा संघ पाहतोय. पुन्हा एकदा त्याच गतीने मात्र बेडी केला. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला तर फुटवर्कचा कुठल्याही प्रकारे वापर केला जात नाही. रायते संघ अलीकडच्या काळामध्ये अनेक पाहायला गेला तर चांगला संघ होता, परंतु येणाऱ्या कालामध्ये कुठेतरी प्रॅक्टिस अभावी हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहतोय. नाही तर मात्र स्लोवर गतीचा चेंडू, फिंगर रोल्स केलेल्या चेंडूवरती त्याच अनुषंगाने मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये मयूरच्या माध्यमातून चेंडूला उचलून फेकला जाईल. त्याचप्रमाणे 1च धाव. सिंगलने मात्र काम चालणार नाहीये, कारण काही धावांचा डोंगर रचला गेला. त्या डोंगरापर्यंत जर पोहोचायचं असेल ना तुम्हाला तर नक्की चौकार षटकारांची मात्र आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पुन्हा एकदा बॅटने किल्ल्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क नाहीये. टायमिंगचा अनोखा त्रिवेणी संगम होत नाहीये आणि पकडला जातोय झेल. फलंदाज फेल, बिग विकेट डाऊन, सॉफ्ट डिसमिसल. पेक्षा बॅक टू द नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवली. नंबर 3 वर आपण जयेशला पाहतोय. या षटकामध्ये मात्र कमालीची गोलंदाजी केली मानवने. पहिल्या 2 लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर सिंगल आणि मात्र विकेटची प्राप्ती केली आहे. पहिल्या षटकामध्ये मयूरने 2 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये मानव कुठेतरी वन साइड सामना जिंकण्याचा मानस मनाशी बाळगून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पीसीए संघाला एका होम ग्राउंड आणि होम ग्राउंडचा कुठेतरी फायदा होतो आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा फिंगर रोल, वारंवार गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक व्हेरिएशन आणि व्हेरिएशनचा सिद्धांत मात्र कुठेतरी अनालिसिस चांगल्या पद्धतीने केला जातोय. त्याचाच फायदा मात्र पीसीए संघाला होत असं आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगली गोलंदाजी, ज्या पद्धतीने फलंदाजाचा स्टान्स आहे त्या फलंदाजाचा स्टान्स मात्र ओळखून अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा बॅटची मखमली स्पर्श होणार नाहीये चूक. मास्टर माइंड विजयने मात्र पकडला जाईल. फलंदाज फेल, बॅक टू द गोट.
नक्कीच नवीन गोलंदाज इनेट नंबर वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा घेऊन गोलंदाज तयार झाला. अगदी पाहायला गेलं तर पण पहिला चेंडू गोलवर टप्प्याचा चेंडू पाहतोय. ब्लॉकड मध्ये चेंडू जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न मात्र पीसी संघाच्या माध्यमातून केला जातोय. नवीन गोलंदाज आहेत आणि नवीन गोलंदाज चांगली उत्क्रांती मैदानाच्या आतमध्ये आपण करताना पाहतोय. एक कल्पनारम्य गोलंदाजी पीसी संघाच्या माध्यमातून प्रत्येक गोलंदाज एक प्रभावी एक रेखाचित्र कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये करताना पाहतोय. आविष्कारला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना, परंतु फलंदाज मेक्षम जरूर शून्याचा भोपळा पाठीवरती घेऊन माघारी परतला. त्यानंतर पुन्हा संघाचा डाव मात्र सुनीलला सांभाळावा लागेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, ती प्रत्येक चेंडू मात्र ब्लॉकहोल मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारची गोलंदाजी एखाद्या चांगल्या संघाला लाजवेल अशा पद्धतीची गोलंदाजी मात्र आविष्कारच्या माध्यमातून केली जाते. कुठल्याही फलंदाजाला मात्र दोन्ही हात खोलू दिले जात नाहीये. प्रत्येक लाईन अँड लेग मध्ये गोलंदाजी केली जाते. क्षेत्ररक्षणाचा व्ह्यू रचना पाहायला गेलं तर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप पॉइंट, आता तर डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटला आपण विनयला पाहतोय. विनय जरूर अगदी पाहायला गेलं तर प्रत्येक सामन्यामध्ये 100% योगदान देऊन खेळण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा शॉर्ट टॉप लाईनचा चेंडू आहे. अगदी पाहायला गेलं तर खराब परिस्थिती आपल्या रायते संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता असेल, कुठेतरी या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे की काय, अशा प्रकारचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. वन साइडेड सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी, ज्या पद्धतीने फलंदाजी राहिली त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी पीसी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. दरम्यान फुल ऑर लेगचा चेंडू यष्टरक्षक मात्र होते बेड, अगदी शॉर्ट फाईन लेग मधून अफलातून मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. 14 नंबरची जर्सी त्याच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जरूर हा चौकाराच्या दिशेने चेंडू जात असताना मात्र आपल्या संघासाठी 4 धावा सेव्ह केल्या तर क्षेत्ररक्षणाने. धावसंख्या स्थिर 3 आकड्यावरती. दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. आता मात्र थांबणार नाहीये, शेवट गोड करण्याचा प्रयत्न, चेंडूला फेकून दिला डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री बाहेर, बाउंड्रीच्या लाईनच्या बाहेर षटकार. सहा चेंडू आणि 50 धावांची मात्र अजूनही आवश्यकता असणार आहे. अगदी पाहायला गेला तर गॉडसन किका यांच्या सुवर्ण अक्षराने मात्र स्कोरबोर्ड सजवण्याचं काम केलं जातोय. दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा आमच्याशी जोडले गेले तर गॉडसन किका, स्कोरर साहिल टिकडीकर. काल ज्या पद्धतीने त्यांनी षटकार खेचला गेला ती जरूर रील्स आपण पाहतोय. खूपच 1 मिलियन जरूर व्ह्यू त्या रील्सला आपण पाहिले गेले. पहिल्या चेंडूवरती वाईड पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, सिल्ली पॉइंट मध्ये जरूर चेंडूला अडवलं जात तत्पर मिळाली. एकच धाव, खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळते रायते संघाच्या माध्यमातून. जरूर टॉस जिंकला, त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं, परंतु अपयशी जरूर गोलंदाजीमध्ये ज्या पद्धतीने ठरलं त्याच पद्धतीने फलंदाजी करताना सुद्धा यश प्राप्त झालं नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, साहिलच्या माध्यमातून जरूर चेंडूला अडवण्यामध्ये यश प्राप्त झालं, तत्पर मिळाली. एकच धाव, एकेरी दुहेरी धावेने नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचली. 15 आकड्यावरती अजूनही उर्वरित चेंडू मात्र शिल्लक असतील. अगदी पाहायला गेलं तर या सामन्यामधील 4 चेंडू अजून शिल्लक असतील. दरम्यान फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडूला अडवेल तर निर्धाव चेंडूची होईल सांगता. अफलातून गोलंदाजी, एक चांगली कामगिरी पीसी संघाच्या माध्यमातून केली जाते. वन साइड सामना जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील मॅच विनिंग आपण पाहणार आहोत. दरम्यान पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा चेंडू आहे, दिशा दिली आहे, लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक सुदेश येतोय, त्याच्या माध्यमातून होते चूक. अगदी
एफड मात्र चांगला होता, परंतु शेवटच्या क्षणी हातातून चेंडू निसटला. त्याच क्षणी मात्र एक धाव जरूर स्ट्राईक रोटेट केली गेली आहे रायते संघाच्या माध्यमातून.